नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत. कोकाटेंची शिक्षा कायम ठेवण्यात आलेली, अटक टळलेली आहे. काय नेमकं हायकोर्टात घडलं, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही, शिक्षा कायम, पण 2 वर्षांची जेल होणार नाही. माणिकराव कोकाटेंची अटक टळली. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन, मात्र आता आमदारकी धोक्यात. हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घेणार. आमदारकी ठेवायची की रद्द करायची, विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती नाही, फक्त जामीन मंजूर. कोकाटेंची आमदारकी जाणार, वकिलांची माहिती. लीलावतीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटेंना बायपास सर्जरीचा सल्ला. 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती. छातीत दुखत असल्यानं कोकाटेंवर आयसीयूत उपचार सुरू. सूरज चव्हाण यांनी लीलावती रुग्णालयात कोकाटेंची भेट घेतली. चव्हाणांकडून कोकाटेंच्या तब्येतीची विचारपूस. दरम्यान काही जणांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू, चव्हाण यांचा आरोप. राजकीय विरोध, वैचारिक मतभेद होत राहतील, पण आरोग्याची काळजी घ्या. रोहित पवारांकडून माणिकराव कोकाटे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन. उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेण्यात आलंय. यासह विषयाचं गांभीर्य बघून निर्णय होतोय. कुणालाही पाठीशी घालणं योग्य नाही, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक निवडणुकीनंतर होणार. तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार, सूत्रांची माहिती. मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती. वर्षभरात 2 मंत्र्यांचा राजीनामा हे पक्षासाठी दुर्दैवी. धनंजय मुंडे आरोपी नसतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण पक्षात येण्याआधीचं आहे, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार. शेतकऱ्यांना 4 पट किंमत देऊ. सांगलीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन. सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदारांचं अमित शहांना पत्र. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगावं. पत्रातून मागणी. ड्रग्ज सापडलेली जागा कथितरित्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या मालकीची असल्याचा पत्रात उल्लेख. पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं. ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रावरून आशिष शेलार यांची टीका. शहांच्या चरणाशी कुणी आलं तर ते निर्णय घेतील, शेलार यांचं वक्तव्य. सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंवरील आरोप हे राजकीय. शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही. दिशाभूल करून शिंदेंचा संबंध सोडण्याचा प्रयत्न झाला, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. कोण गुन्हेगार, कोण निर्दोष हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका. निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेण्याची मागणी. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे रखडली. काही जागांवरून तिढा. जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेची भूमिका, सूत्रांची माहिती. ठाकरेंची सेना त्यांच्या कोट्यातून शरद पवार पक्षाला जागा देणार. शरद पवार गटासोबत ठाकरेंच्या सेनेची रविवारी बैठक. 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल, किरीट सोमय्यांची ठाकरे बंधूंवर टीका. काँग्रेस राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवण्याचाच ठाकरे सेनेकडे पर्याय. ठाकरे सेनेला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागणार. संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल, कुणाचीही साथ राहणार नाही, रावसाहेब दानवे यांची टीका. रावसाहेब दानवे यांनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय. फडणवीसांनी रावसाहेब दानवे यांना भाजपमध्ये स्कोप ठेवला नाही. रावसाहेब दानवेंच्या टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर. निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे, जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. महायुतीचं जागा वाटप 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं. नेत्यांची जागा वाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मुंबईतील महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीची 3री फेरी मुक्तगिरी बंगल्यावर रात्री उशिरा भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक. आतापर्यंत 150 जागांवर एकमत, 77 जागांवर चर्चा होणार.
मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज. भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा. पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा समितीत समावेश. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार. कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. कुणाशी युती, कुणाला उमेदवारी द्यायची, काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार. सूत्रांची माहिती. काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक. मविया म्हणून लढताना किती जागा मिळायला हव्या याबाबत चर्चा. 22 जागांचा प्रस्ताव तयार. सूत्रांची माहिती. शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीत काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू. आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. मात्र कार्यक्रमात मानसन्मानावरून गोंधळ. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा उघड. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठक संपन्न. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून लढण्याची राष्ट्रवादी पक्षाची भूमिका. तर मुंबई वगळता इतर ठिकाणच्या रणनीतीबद्दल चर्चा.